श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 29 जुलैला म्हणजेच बुधवारी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा तिथी येते, तर त्या पौर्णिमेला दरवर्षी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु, शिक्षक, मातापिता आणि जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो. गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की एक वेळेस ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण जर गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही. त्यामुळे आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद, त्यांचा वरदहस्त आपल्यावरती राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपले गुरु कोण असतात, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपले पहिले गुरु असतात ते म्हणजे आपले आई-वडील. त्यानंतर आपण शिक्षण घेतो, तर आपले शिक्षकसुद्धा आपले गुरु असतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेटली असते तर ते आपले गुरु असतात. तसेच ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची, बुद्धीची प्राप्ती होते तर तेच आपले गुरु असतात. आणि म्हणून वैदिक ज्योतिषशास्त्रातसुद्धा गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी आपल्या गुरूंची सेवा, उपासना करायची असते. तर आता आपले गुरु कोण असतात, तर आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. तर श्री स्वामी समर्थ महाराजांची या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहेत. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवरती छान पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करा. फोटो असेल तर फक्त व्यवस्थित स्वच्छ पुसून काढा. त्यांना अष्टगंध, पिवळ्या रंगाची फुलं, नैवेद्य अर्पण करायचं आहेत. धूप, दीप, अगरबत्ती त्यांच्यासमोर लावायच्या आहेत आणि त्यांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत. आता स्वामींना चाफ्याची फुलं ही अत्यंत प्रिय आहे, तर ती तुम्हाला भेटले तर आवर्जून तुम्ही अर्पण करू शकता. तसेच या दिवशी काही प्रभावी सेवासुद्धा केल्या जातात. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काही सेवा केली तर त्या सेवेचं आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते. तर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर स्वामी चरित्रसारा अमृतचं एक पूर्ण पारायण करू शकता. त्यामध्ये 21 अध्याय आहेत आणि साधारण 2 ते 2.5 तासामध्ये हे पूर्ण अध्याय वाचून होतात. तर ही सेवा तुम्ही करू शकता. तसेच या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करू शकता किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचू शकता. तर ह्या काही सेवा आहेत ज्या आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. त्याचबरोबर गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी मुलांसाठी सुद्धा काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. कारण प्रत्येक आईला आपल्या मुलांची एक काळजी असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळावं. त्यांच्यावर जे काही विघ्न आहेत, जे काही दोष आहेत, त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर ते दूर व्हावेत. त्यांना नोकरीमध्ये, अभ्यासामध्ये किंवा व्यवसायामध्ये भरभरून यश मिळावं. त्यांच्या कुंडलीत जे काही दोष आहेत तर त्या दोषाचं निवारण व्हावं किंवा येणारे सर्व दोष, संकट हे त्यांच्यापासून दूर राहावेत. त्यांच्या मनामध्ये जो काही हट्टीपणा आहे, जो काही चिडचिडेपणा आहे तर तो दूर व्हावा. अशी काही मुलं असतात आपल्या घरामध्ये जी लहान असतात पण खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात. किंवा काही मुलं शिक्षण घेत असतात पण शिक्षणामध्ये म्हणजेच अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती पण अचानक त्यांच्यामध्ये काहीतरी तुम्हाला बदल झालेला जाणवत आहे. त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करत आहे ते त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलांना वाईट गोष्टीची संगत लागलेली आहे. तर अशा गोष्टी कधी होतात, जर मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष निर्माण झाले
किंवा त्यांना काही नजरबाधा किंवा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची वाईट नजर लागली तर मुलांना हा त्रास होत असतो. आता नजरबाधा किंवा नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का? तर नाही. घरातील आई-वडिलांची नजरसुद्धा ही आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते आणि त्यामुळेच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांवरून काही वस्तू आहेत ज्या ववाळून टाकायच्या आहेत. या वस्तू ववाळून टाकल्यामुळे मुलांचे विघ्न, दोष, अडचणी दूर होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात खूप यश मिळेल. त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू ववाळून टाकायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ 28 जुलैला सायंकाळी 6:18 होणार आहे आणि 29 जुलैला रात्री 8:05 होणार आहे. उदय तिथीनुसार 29 जुलैला म्हणजेच बुधवारी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहेत. याच दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे. गुरुपौर्णिमेला व्रत केलं जातं म्हणून सर्व स्त्रियांनी, पुरुषांनी या दिवशी व्रत करायचं आहे. कारण या गुरुपौर्णिमेच्या व्रताचं सुद्धा खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी आई-वडिलांनी व्रत केलं तर मुलांच्या कुंडलीतील सर्व दोष हे दूर होतात. म्हणून हे व्रत करायचं असतं. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपायसुद्धा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे बुधवारी करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तुम्ही मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय करू शकता. जर काही कारणाने तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने न चुकता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांची प्रगती होण्यासाठी करायचं आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ शिजवायचे आहेत. त्याचा भात तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये भात शिजवत असताना म्हणजेच तांदूळ शिजवत असताना मीठ घालायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं तेल घालायचं नाही. अळणी भात शिजवायचा आहे. आता हा भात शिजल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. जर तुमची 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी सेपरेट प्लेटमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे. वेगळा शिजवण्याची गरज नाही, फक्त शिजवल्यानंतर तो 2 वाट्यांमध्ये वेगवेगळा काढून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही एखाद्या कागदावरती किंवा पुठ्ठ्यावरती किंवा तुमच्याकडे द्रोण असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा भात काढू शकता. त्यानंतर त्या भातावर आपल्याला 1 चमचाभर दही टाकायचं आहे. आपल्या देवघरामध्ये तुम्हाला अगरबत्ती, दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे आणि यानंतर अगरबत्तीची जी काही रक्ष असते, ज्याला विभूती म्हणतात, तर ती विभूती तुम्हाला त्या दहीवरून अगदी थोडीशी चिमूटभर टाकायची आहेत आणि जी आपण स्वयंपाकघरामध्ये काळी मिरी वापरतो तर ती काळी मिरी तुम्हाला 2 काळी मिरी त्यासोबत ठेवायची आहे. आणि जी लाल मिरची असते तर ती 1 अख्खी लाल मिरची देठासहित तुम्हाला त्या भातावरून खोचून घ्यायची आहेत. 2 मुलं असतील तर 2-2 वाट्या तुम्हाला अशा तयार करायच्या आहेत. वाटीमध्ये भात घ्यायचा, त्यावरून थोडंसं दही टाकायचं. त्यानंतर त्यावरून तुम्हाला अगरबत्तीची विभूती टाकायची आहेत. 2 काळे मिरे ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला 1 मिरची जी आहे तर लाल मिरची तर ती खोचून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्या देवघरासमोरच मुलांना एखाद्या पाटावर किंवा आसनावरती बसवायचं आहे. डायरेक्ट जमिनीवरती बसवू नका. बसवल्यानंतरनं मुलांचा चेहरा पूर्वीकडे आणि तुमचा चेहरा पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने मुलांना बसवायचं आहे. चुकूनसुद्धा मुलांचं तोंड हे दक्षिण दिशेला करायचं नाही. त्यानंतर काय करायचं आहे, जी आपण भाताची वाटी तयार केलेली आहे तर ती भाताची वाटी तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरून खाली पायाकडे ववाळून घ्यायची आहेत.
आणि 7 वेळा ही भाताची वाटी ववाळून घ्यायची आहेत. आणि ववाळत असताना तुम्हाला म्हणायचं आहे, माझ्या मुलांना जी कुणाची नजर लागलेली असेल, आल्याची गेल्याची, बाहेरल्यांची, घरातल्यांची, ज्यांची कोणाची नजर लागलेली आहे तर ती निघून जाऊ दे. त्याचबरोबर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, त्यांच्यावर असणाऱ्या सर्व संकट अडचणींचं निवारण होऊ दे, असा मनामध्ये एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे. आणि त्यानंतर हा उपाय करत असताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही. भात उतरवून झाला की तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली तो तुम्ही पेपरवरती टाकून द्यायचा आहे. म्हणजे तिथे असणारे पक्षी, कीटक येऊन तो भात खाऊन जातात. जर तुमची बाल्कनी असेल, टेरेस असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा भात टाकू शकता. अशा ठिकाणी टाका की तिथे येऊन पशु पक्षी जे आहे तर तो भात खातील. यानंतर घरी यायचं आहे. आपली स्वच्छ हातपाय धुवून जी काही नित्य कामं आहेत तर ती करायची आहेत. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला अशा पद्धतीने हा भाताचा उतारा जो आहे तर तो करायचा आहे. तसे तर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून पुढल्या प्रत्येक पौर्णिमेला हा जो उपाय आहे तर तो करू शकता. कारण अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 अशा तिथी आहे. या दिवशी आपण मुलांचे नजरदोष, नजरबाधा दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते खूप फलदायी ठरतात. हा उपाय केल्याने मुलांना जी काही नजरबाधा झालेली आहेत किंवा जो काही नजरदोष झालेला आहे तर त्या त्रासातून मुलांची सुटका होते आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आता अगदी लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी करू नका. 6 महिन्याच्या वरती जे मुलं असतात तर त्यांच्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. अगदी तुमची मुलं कितीही मोठी असली तरीही त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर या दिवशी मुलांना आई-वडिलांच्या पाया पडायला सुद्धा लावायचं आहे. त्यांच्या शाळेत जाताना त्यांच्याकडे एखादं फूल द्यायचं आहे. त्यांचे जे शिक्षक आहे तर त्यांना ते फूल द्यायला लावायचं आहे. कारण या दिवशी गुरूंचा आदर केला जातो. आई-वडीलसुद्धा आपले गुरु असतात आणि जे शिक्षण देतात म्हणजे शिक्षकसुद्धा आपले त्यांचे गुरुच असतात. म्हणून त्यांना एक काहीतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फूल जे आहे तर ते प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांकडे द्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुमच्या शिक्षकांना हे फूल तुम्ही द्या आणि त्यांच्या पायासुद्धा पडायला तुम्हाला सांगायचं आहे. कारण हा जो दिवस आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो. गुरूंचे जेवढे आशीर्वाद तुम्हाला घेता येतील तेवढे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.